नमस्कार मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा. मित्रांनो, पंचम हिंद केसरी सरजा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर मित्रांनो, येणारी दोन मैदानं, एक 7 तारखेला खटावचं मैदान आणि एक 9 तारखेला खटावचं मैदान. तर 7 की 9 तारखेच्या मैदानात पळेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर मित्रांनो, काल झालेल्या मौजे मायनी मैदानामध्ये आपला पंचम हिंद केसरी सरजा गुलालाचा मानकरी झाला होता. 5व्या नंबरवर समाधान मानावं लागलं होतं. तिथे पहिरा होता बुलढाणा एक्सप्रेस बब्या. असो मित्रांनो, आता पुढचं नियोजन कोणतं आहे हेच आपण आता जाणून घेऊया. वार सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान, महाराष्ट्रातील एक जुने पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान 2024 या मैदानात आपला पंचम हिंद केसरी सरजा 100% पळताना दिसणार आहे. या मैदानाचं ठिकाण असणार आहे बुरकवाडी फाटी मौजे खटाव येथे. मित्रांनो, हे मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप असणार आहे. प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांकाला 81, तृतीय क्रमांकाला 61 असे मित्रांनो बक्षीस आहेत. आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्हवर होणार आहे. तर मित्रांनो, हे खटावचं 9-12चं मैदान, या मैदानात आपला सरजा 100% दिसणार आहे. मित्रांनो, 7-12ला देखील सरजा पळणार होता, पण ते नियोजन कॅन्सल केलेलं आहे. थोडा आराम मिळावा म्हणून 9-12च्या मैदानात आपल्याला सरजा 100% दिसणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हे देखील खूपच पारंपरिक पारदर्शक मैदान आहे. या मैदानात देखील आपल्याला सर्व रथी महारथी बघायला मिळतील. त्यात आपला पंचम हिंद केसरी सरजा देखील 100% दिसणार आहे. धन्यवाद मित्रांनो.